सब खेले, ग्रीन लाईट रेड लाईट ये खेळ हवे। आज जर तुम्ही भारतातल्या कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबात वाकून पाहिलं तर त्यातला निदान एक जण तरी मोबाईल किंवा लॅपटॉपवर के ड्रामा बघत असतो. कोणी मॅगी नाही तर कोरियन नूडल्स खात आहे आणि घरातल्या जेन्झी मुलांना कोरियन फॅशनचं वेड लागलंय, तर घरातल्या मुलीला कोरियन ग्लास स्किन हवी आहे. पण हा बदल एका रात्रीत झाला नाहीये, याला 20 वर्ष लागलेत. आजपासून साधारण 20 वर्षांपूर्वी रात्री 10:30 वाजता जेव्हा तुलसी बहू दार उघडायची तेव्हा घरातला प्रत्येक जण टीव्ही समोर येऊन बसायचा. क्योंकि सास भी कभी बहू थी या गाजलेल्या सिरियलसाठी. त्यानंतर आपला आभाळ माया, 4 दिवस सासूचे हे पण आहेच. या सिरियल्समुळे भारतीय प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलल्या होत्या. तर घरातली तरुण मंडळी फ्रेंड्स, ऑफिस, बिग बँग थिअरी असे अमेरिकन आणि ब्रिटिश सिटकॉम्स बघायचे. यात के ड्रामा कुठून आलं कळलंच नाही आणि त्याने रिजनल आणि इंग्लिश कंटेंटना ओव्हरपॉवर करायला सुरुवात केली. कोरियन कंटेंट भारतात पहिल्यांदा आला तो 2009-10 साली, जेव्हा रिलायन्स बिग टीव्हीने KBS नावाचा कोरियन चॅनल आणला. पण तो प्रयोग फसला. त्यानंतर 2012 मध्ये आलं गंगनम स्टाईल. आणि भारतातला काय तर जगाला पॉप कल्चरशी नव्याने ओळख करून दिली. या एका गाण्यामुळे कोरियन कल्चर मधला इंटरेस्ट लोकांचा अचानकपणे वाढला. याच गंगनम स्टाईलच्या जोरावर BTS, ब्लॅक पिंक यांच्यासारखे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर गाजलेले के-पॉप ग्रुप्स आशियात वेगाने लोकप्रिय होऊ लागले. त्यानंतर दूरदर्शनने कोरियन मालिकांना पुन्हा एकदा भारतात आणायला सुरुवात केली. 2014 मध्ये DD फ्री डिशवर बॉईज ओव्हर फ्लावर्स आणि कॉफी प्रिन्स हे कोरियन हायस्कूल ड्रामा दाखवले गेले. हे ड्रामा 34 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले. त्यानंतर 2017 मध्ये डेसिडेंट्स ऑफ द सन हा ड्रामा जिंदगी टीव्हीवर दाखवण्यात आला. ही एका सैनिक आणि सर्जनची लव्ह स्टोरी होती. ती सुद्धा 55 लाख प्रेक्षकांनी पाहिली. पण तरीही भारतीय प्रेक्षकांनी के ड्रामाला तितकं सिरियसली घेतलं नव्हतं. लोकांना वाटत होतं की हा फक्त एक ट्रेंड आहे जो लोकांना सध्या आवडतोय, पण ते जास्त काळ काही टिकणार नाही. कारण त्या काळात कोणालाही असं वाटत नव्हतं की डब किंवा सबटायटल असलेला परदेशी कंटेंट कधी इंडियन एंटरटेनमेंटची जागा घेईल. सुरुवातीला हे सगळं एक प्रयोग म्हणून पाहिलं गेलं, पण हळूहळू लोकांना ते अजून आवडू लागलं. फेब्रुवारी 2020 मध्ये ऑस्कर जिंकलेली कोरियन फिल्म पॅरासाइट OTT प्लॅटफॉर्मवर आली आणि तीही हिंदीमध्ये, आणि तिने सबटायटलचा मोठा अडथळा पार केला. कोविड काळात थिएटर बंद असल्यामुळे प्रेक्षकांकडे नव्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी भरपूर वेळ होता. तेव्हा कोरियन ड्रामा भारतीय संस्कृतीच्या खूप जवळच्या वाटू लागल्या. जणू बॉलिवूडला थोडासा चायनीज फ्लेवर मिळाल्यासारखा. आणि मग झाली स्क्विड गेमची एंट्री. या एका सिरीजने सगळं चित्र पलटलं. सप्टेंबर 2021 मध्ये आलेल्या या कोरियन ड्रामाने नेटफ्लिक्सच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं यश मिळवलं. 11 कोटी अकाउंट्सने स्क्विड गेम्स पाहिला आणि यापैकी सुमारे 55 लाख प्रेक्षक हे भारतातले होते. या मालिकेला 14 एमी नॉमिनेशन्स मिळाली आणि 5 मोठे अवॉर्ड सुद्धा मिळाले. प्राईम टाइम एमी जिंकणारी ही पहिलीच परदेशी भाषेतली मालिका ठरली. यानंतर अचानक सगळ्यांना कोरियन नूडल्स म्हणजेच कोरियन ड्रामाची भूक लागली. आज असं मानलं जातं की दक्षिण कोरिया लवकरच मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्रातलं इंटरनॅशनल कंटेंट पॉवर हाऊस बनेल. नेटफ्लिक्सने सुद्धा जाहीर केलं की कोरियन कंटेंटवर अब्जावधी रुपये खर्च करणार आहेत. आज भारतात लोक दिवसभर मोबाईलवर स्क्विड गेम, रोमॅन्टिक ड्रामा, होमटाऊन चाचाच्या पाहताना दिसतात. भारतीय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म विकीवर ट्रू ब्युटी सारखे शो सुद्धा फेमस झाले, जे एका डिजिटल कॉमिकवर आधारित आहेत. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये सुद्धा 26 लोकप्रिय कोरियन ड्रामा शब्दांचा समावेश झाला. कोविड काळात कोरियन कल्चरच्या सेंटरच्या 1200 सीट्स फक्त 30 मिनिटात भरल्या होत्या. एवढंच नाही तर 6 महिन्यांच्या ऑडिशन नंतर 4000 लोकांमधून ओडिसामधला 18 वर्षांचा मुलगा एका आंतरराष्ट्रीय के-पॉप ग्रुपमध्ये निवडला गेला. 2019 मध्ये प्रियंका मुजुमदार आणि सिद्धांत अरोरा हे पहिले भारतीय के-पॉप फिमेल आणि मेल स्टार ठरले. 2017 मध्ये मिझोराम मधली एक डान्स ग्रुपने दक्षिण कोरियामध्ये आयोजित के-पॉप वर्ल्ड फेस्टिवलमध्ये बेस्ट डान्स अवॉर्ड मिळवला. खरं तर 2000 पासून भारतात कोरियन कंटेंट लोकप्रिय आहे, ज्यामुळे अनेक किशोरवयीन मुलं कोरियन लाईफस्टाईलने प्रभावित झाली. आज के ड्रामा आणि के-पॉपचे फॅन क्लब भारतात सुद्धा खूप आहेत. दिल्लीतील एका जोडप्याने आपल्या लग्नाच्या 20व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कोरियन पद्धतीने केलंय. भारतीयांनी फक्त कोरियन मालिका नाही तर कोरियन
इन्स्टंट नूडल्सची विक्रीसुद्धा 178% वाढवली. हळूहळू यांनी संपूर्ण जगावर आपला प्रभाव टाकला आहेच आणि कालपर्यंत दुर्लक्षित असलेली गोष्ट आज ट्रेंड ठरली आहे. गंगनम स्टाईल असो किंवा स्क्विड गेम, कोरियन कंटेंट आज जगभरात राज्य करतोय.